हॅलो पीपल. सो 6 वाजता निघायचं होतं, आता वाजले आहेत 9. 3 तास लेट. बिकॉज ऑफ हुम? बिकॉज ऑफ मी. कारण उठलो आहे आम्ही 5 वाजता, पण ते कसं आहे थोडंसं आळस करेपर्यंत, नाश्ता फ्रेश होईपर्यंत वाजलेत 9. सो नाव एव्हरीथिंग इज युअर सेट. आमचं सगळं पॅक झालेलं आहे. इकडे हेल्मेट, जॅकेट अँड नाव वी लिव्ह. खाली पार्किंगमध्ये बाईक आहे. मी तुम्हाला जाऊन सेटअप असं काही नाही आहे, एकच बॅग कॅरी केले. सो आता फक्त चेक इनला त्यांना कीज द्यायचे, बाईक काढायची आहे आणि इथून कोल्हापूर 200 किलोमीटर्स टू गो. अप्रॉक्स 4 वाजतील. जेवायला थांबलो तर कदाचित थोडा लेट होईल, बट 4 वाजेपर्यंत आपण घरी पोहोचू. लेट्स सी हाऊ द राईड गोज अँड व्हॉट ऑल वी कॅप्चर. चलो. हो हो. गाडीने 46चा ॲव्हरेज दिला आहे, विच इज नॉट बॅड ॲट ऑल. 291 kilometers so far, 9:17 AM, and now we'll go from here. Let's go. अस्मोचा सेटअप मी असा केलेला आहे. बाकी बॅग्स काही नाही आहेत, लाईक यू कॅन सी. जस्ट वन बॅकपॅक. लेट्स गो. फर्स्ट थिंग आय हॅव टू डू इज पेट्रोल भरणे, कारण आता जे पेट्रोल आहे जेवढं त्याच्यामध्ये फक्त 190 किलोमीटर्स जाईल. बट मला तिथून पुढे अजून कुठे गाडी न्यायला लागली तर मग जवळ पेट्रोल पंप नाही आहे. सो इथे आता जाताना ऑन द वे लेफ्टला एक इंडियन ऑइलचं आहे, मला मॅपवर दिसलं आहे. तिथे मी माझं टँक फुल करीन गाडीचा अँड देन वी आर गुड टू गो. मस्त वाटलं जरा आराम करून. बॉडी माझी थोडीशी पेन होते, म्हणजे स्टिफनेस आला आहे थोडा बॉडीमध्ये. तर काल जर वन वे केलं असतं ना तर मला थोडंसं डिफिकल्ट गेलं असतं ते. फर्स्ट टाईम राईड करताना गाडीवर, बाईकवर म्हणजे ॲडव्हेंचर. तर म्हणून रिअली इट वॉज अ गुड डिसिजन. अँड माझ्या फ्रेंडला लेफ्ट ना सरळ, अँड माझ्या फ्रेंडला पण भेटून झालेलं आहे. तिला मला कधीपासून भेटायचं होतं ॲक्च्युली. तिचं लग्न झाल्यापासून मला भेटायलाच नाही मिळालं. तिच्या लग्नाला पण मला जाता नाही आलं. सो ही राईड हॉल्ट करण्याचा मेन पर्पज वॉज की मला तिला भेटता येईल. अदरवाईज मला असं तिला भेटायला जर मी गेली असती तर जस्ट अ मिनिट. हां, असं तिला भेटायला गेली असती तर मला घरी पोचायला कोल्हापूरला खूप लेट झाला असता. सो इट वॉज अ गुड डिसिजन. बंद झाली. बस आहे मागे. उतरतो काय? जमेल का? रेडी? गुड, आय डिड इट. बसवाला येऊन किती चिटकावलेलं. जाम अंडर एस्टिमेट करतात हे लोक. तिथे आहे ना XP. सगळीकडे थांबत थांबत येतोय आम्ही, कुठेच आम्हाला XP 95 नाही मिळालं. इथे शेलचं एक आहे, बट इथे पण त्यांचं बंद आहे सगळं. म्हणजे तुम्हाला दिसतंय का?
सी हे सगळं बंद आहे. आय थिंक काय आहे, म्हणजे इधर XP95 का बहुत इश्यू आहे. सगळीकडे इंडियन ऑइल आहेत बट त्यांच्याकडे नॉर्मल आहे आणि मला XP95 भरायचं आहे. लेट्स गो, लेट्स सी. सो फार इट इज 10:30, 335 किलोमीटर्स आय हॅव कम्प्लिटेड ओव्हरऑल कालपासून आजपर्यंत. आता अजून 150 किलोमीटर्स टू गो है ना, 150 टू गो. लेट्स गो. मध्ये कुठे भेटला पेट्रोल तर आपण थांबून घेऊया. लेट्स गो. आतमध्ये फायनली आलेली आहे मी आणि आता वाजले आहेत 3:30. 1 तास अजून मला घरी पोचायला आणि देन आय विल जस्ट टेक रेस्ट. मस्त क्लायमेट झालं आहे. जस्ट आत्ताच पाऊस पडून गेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. इंजिनचं टेम्परेचर अजूनही माझं कूलच आहे. मला अजून तशी काय वॉर्निंग नाही आली आहे बट इट्स जस्ट की थोडीफार गरम झालेली थोडी आणि माझ्या पायाला ना थोडंसं जाणवत होतं एवढंच. ह्या रस्त्याला ना मला खरंच यायला म्हणजे गाडी चालवायला एवढी अलर्ट राहून चालवावं लागतं कारण ना हे ST वाले ना ॲक्च्युली कसेही चालवतात बाबा, कसेही. म्हणजे काल मी साताऱ्याला थांबलेली तर मला काल 1 मिनटं मी 5th का टाकलं हां, तर काल मला तिथे एवढं नाही वाटलं बट हे कोल्हापूरमध्ये पोचेपर्यंत जे ST वाले आहेत ना भाई, काय बोलायचं, विचित्रच चालवतात. स्कूटीवाल्यांना, बाईकवाल्यांना दे डोंट कन्सिडर. इथून अजून आतमध्ये 1 तास आम्हाला जायचं आहे. हां, गाडीने बऱ्यापैकी ॲव्हरेज 47चा दिलेला आहे विच इज रिअली व्हेरी गुड. अ पॅट ऑन माय बॅक. सो थ्रू आउट द रोड मी काहीच व्लॉगिंग केलेलं नाही आहे. द रिझन बिईंग ऑस्मो ना माझा उन्हामध्ये खूप हीट करतो, खूप. मला त्याच्यावर कधी सोल्युशन काढावंच लागणार आहे बट आय एम नॉट शुअर की काय सोल्युशन काढू शकते बिकॉज तो माउंट भले मी हेल्मेटला केला इथे चिनपॅडला तरी तो हीट होणारच आहे आणि मी असं जो बाईकवर रेग्युलरली माउंट करते तरी तो हीट होतोच आहे. तर म्हणून मग मी जेव्हा एकदम पीक आवर्स असतात, जेव्हा खूप ऊन असतं तेव्हा मी ऑस्मो नाही जनरली माउंट करत. खूप असे अगदीच काही इम्पॉर्टंट शॉट्स वाटले तरच घेते, अदरवाईज आय डोंट डू दॅट. सो म्हणून मग आम्ही 11 वाजता 11 ते आत्तापर्यंत मी काहीच व्लॉगिंग नाही केलं. दिस व्ह्यू आय जस्ट लाईक दिस व्ह्यू सिरियसली. म्हणजे इथे आल्यानंतर स्पेशली मला जर काय आवडत असेल, जेव्हा मी फर्स्ट टाईम इथे आलेली अराउंड 5-6 years बॅक, तेव्हा आय वॉज म्हणजे ब्लोन अवे. आय वॉज लाईक वाव, एवढं ग्रीनरी, एवढं चांगलं शेत. आय लाईक वाव मॅन वाव. लास्ट टाईमचा माझ्या स्कूटीचा जो व्लॉग होता तो ह्याच रस्त्यावरून होता. दिसतंय तुम्हाला रस्त्याची काय हालत आहे. एकदम हळू काढाय, हां एकदम हळू काढायची आहे मला.
तिकडे थोडंफार ट्रॅफिक जॅम झालेलं, तर आता 15 मिनिटात पोचणार आम्ही घरी. आता इथून आय डोंट थिंक सो की काय असेल. कंबर गेली रायडरची. हो, तो नील पण तेच बोलतो, टेन्स लावून घ्या. मी म्हटलं हिने आणली आहे का टेन्स माहीत नाही. काय बोलतो, कसं आहे? अर्धी टाकीच आहे. ते उद्या आजरात भरायचं म्हणून आम्ही पावरच भेटत नव्हतं. जरा पण पेट्रोल फुकट गेलं तर जेवढं फुकट गेलं तेवढं पैसे द्यायचे. बघा हा, आलं काय? हे घे, ह्याला पेट्रोल लागलंय. हे कोणाचं पाईप आहे? आपला नाही आहे. चल मी येतो घ्यायला. हां, अंगावर आली असती ना. मला झेपत नाही ना गाडी अजून. दोन्ही हो, दोन्ही. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. ह्याच्यानंतर मी जर काय शूट केलं तर मी नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकेन. दिस इज हाव आय वर्क. एक बांगडी, छोटीशी टिकली. दिस इज माय लुक वेन आय एम हिअर. थोडंफार टाईम झालं आहे, थोडंफार नाही जास्तच टाईम झालं आहे. इफ यू कॅन सी द डिफरन्स. सी, एवढं टाईम झालं आहे. हे टाईम घालवण्यासाठी भरपूर पार्लर सेशन्स करावे लागणार आहेत मुंबईला गेल्यावर. टिल देन, बाय, टेक केअर, कीप सबस्क्रायबिंग.